नमस्कार. आपण टीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहात संकरसिंग करडे दादा. संकरसिंग करडे दादा, आपण कुटुंब कीर्तन या नाटकाचे लेखक आहात. तर कुटुंब म्हटलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. तर या नाटकातील कुटुंब तुमचं कसं आहे? एकदम छान आहे, आनंदी आहे. आणि कुटुंब हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण कुटुंब म्हणल्यानंतर आपण म्हणतो की हाताचे पाचही बोट सारखे नसतात, तसं आहे. आजच्या काळातली सून आहे, थोडीशी जुन्या वळणाची आई आहे, दोन्हीची गाठ बांधणारा मुलगा आहे, मुलीचे वडील आहेत, असं वेगवेगळ्या टेम्परामेंटची माणसं आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक समान धागा असा आहे की त्यांची सगळ्यांची परमेश्वरावरती श्रद्धा आहे, आपल्या माणसांविषयी प्रेम आहे. आणि हे कुटुंब ही थोड्याशा किरकिर करत कीर्तन करणारं कुटुंब आहे. आणि आता दादा, आपण सोशल मीडियावर पाहतोय की माणसाची जागा AI घेत आहे. तर भविष्यात AI च्या माध्यमातून अनेक चित्रपटी बनतील. तर हाडामासांच्या कलाकारांवर भविष्यात काय परिणाम होईल का? नाही, खरं तर असं काही नाही व्हायचं. कारण जिवंत कलेचा आणि जिवंत कलाकृतीचा आणि जिवंत कलाकारांचा जो आनंद घेण्याची एक मजा आहे, तो जिवंतपणा निराळा आहे अनुभवायला, आणि त्याचा आनंद काही वेगळा आहे. हा प्रश्न अगदी सेम आहे जसं आपण म्हणतो की OTT प्लॅटफॉर्म आले तर नाटक बंद पडतील का? OTT किती आलं तरी नाटक चालूच राहतं की नाही? तसं किती AI आलं तरी जिवंत कलाकृती आणि कलाकार यांचं स्थान काही निराळा आहे. आणि शेवटचाच प्रश्न दादा, जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणतात, तर आमच्या इचलकरंजी व कोल्हापूर बद्दल तुम्ही काय म्हणाल? मला इथं माझा खरं तर इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांशी संबंध नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्ताने जास्त आला. म्हणजे इथे कुठे काय चांगलं खायला मिळतं, प्रेक्षकांची दाद कशी मिळते, रसिकता कशी आहे, आनंद कसा घेतात, तर ह्याची खूप मजा येते. आणि कोल्हापूरमधले आता काही ठिकाणं माहीत झाले, इचलकरंजीमध्ये तुलनेने कमी येणं होतं, पण छान वाटतं प्रयोगांच्या निमित्ताने यायला. त्याच्यामुळे कुठलंही शहर काय, आपल्या महाराष्ट्रातलं काय, भारतातलं काय, सगळे A1 आहेत, टॉप क्लास आहेत. याही शहरांविषयी मला आनंद आहे, आस्था आहे. धन्यवाद. प्रतीक उकलेंचं हे PU मराठी नावाचं चॅनल आहे, युट्यूब चॅनल. याला तुम्ही साथ द्या, प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, काय काय करायचं ते करा, आणि खूप लोकांनी पहा. धन्यवाद.